मी अभिलाषा, द ब्राउन गर्ल अभिलाषा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी इथे आली आहे बिकॉज मला उद्या जायचं आहे माझ्या एका बहिणीच्या लग्नाला। सो सेल्फ केअर करायला मला अजिबात वेळ मिळाला नाहीये काही महिन्यांपासून। सो मी आज विचार केला की माझं जे मंथली सेल्फ केअर रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करावं, बिकॉज मला तर माझी स्किनची केअर करणं गरजेचं आहे, मलाच काय प्रत्येकाला करणं गरजेचं आहे, बट मला टाइम न मिळाल्यामुळे मी अजूनपर्यंत असं काही करू शकली नाहीये, भरपूर दिवस झालेत। सो मी विचार करते की आज मी सेल्फ केअर करणार आहे, उद्या मला लग्नालाही जायचं आहे, तर थोडंसं तरी मला सुंदर सगळ्या मुली सुंदरच असतात, बट तरी इनहॅन्स करण्यासाठी ब्युटीला मी थोडं सेल्फ केअर करणार आहे। सो मी विचार केला माझं सेल्फ केअर रुटीन मी जे काय करणार आहे ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करावं आणि तुम्हालाही बघायला नक्कीच आवडेल। सो व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी तर मी हेअर टाय करून घेते, म्हणजे हेअर मला डिस्टर्ब करणार नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की माझ्या फेसवरती फेशियल हेअर्स खूप आलेले आहेत। सो सर्वात आधी आपण फेशियल हेअर्स रिमूव्ह करून घेऊ। आयब्रोज सुद्धा इवन माझे खूप वाढले आहेत। सर्वात आधी मी फेशियल हेअर रिमूव्ह करणार आहे आणि त्यासाठी मी इथे साफेचे हेअर रिमूव्हल म्हणजे फेस रेझर जे आहे ते यूज करणार आहे। आणि मी तुम्हाला आधी बोलली होती की साफेचे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला शेअर केले होते, ज्याचा रिव्ह्यू मी काही टायमिंग नंतर देणार आहे, तुम्हाला बोलली होती त्याचा रिव्ह्यू आज मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टला हेअर रिमूव्ह करण्याआधी इथे मी फेसवरती ॲलोवेरा जेल लावून घेणार आहे, बिकॉज ड्राय फेसवरती आपल्याला हेअर रिमूव्ह नाही करता येणार। मी इथे डॉक्टर जैनचा ॲलोवेरा जेल यूज करत आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचं जे चांगल्यातलं असेल ते यूज करू शकता। आता इथे फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी मी रेझर यूज करणार आहे। रेझर जे यूज करायचं आहे ते अजिबात खूप हार्ड आणि हार्श अशा पद्धतीने तुम्हाला प्रेस करायचं नाहीये, अगदी सॉफ्टली आणि एकदम सांभाळून तुम्हाला ते यूज करायचं आहे। इथे मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी वन हँडेड करत आहे, अदरवाईज तुम्ही एका हाताने फेसला टच करून स्ट्रेच करून देन डाऊनवर्ड मीन्स वरून ते खालच्या डायरेक्शननी त्याला करू शकता। इथे तुम्ही बघू शकता की माझे फेशियल हेअर्स कसे रिमूव्ह होत आहेत। इथे तुम्ही बघू शकता माझे फेशियल हेअर रिमूव्ह करून झाले आहे। त्यानंतर मी इथे फेस वॉश केलेला आहे, प्लेन वॉटरने अगदी साध्या पाण्याने फेस वॉश केला आहे आणि टॉवेलने आता मी ते ड्राय करून घेणार आहे। मी फक्त आयब्रो जवळचे फेशियल हेअर रिमूव्ह नाही केले, ते मी उद्या पार्लरमध्ये जाऊन करून येईल। आता त्यानंतर मी इथे गुड वाइब्स स्क्रब यूज करत आहे, फेस स्क्रब ब्राइटनिंगसाठी आहे, हे खूप छान आहे, मी भरपूर दिवसांपासून यूज करत आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता। डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी स्क्रबचा यूज होतो, किंवा ब्लॅकहेड किंवा व्हाईटहेड असतील तर त्यांना सुद्धा सॉफ्टन करण्यासाठी आपण स्क्रब यूज करतो। पण स्क्रब यूज करताना स्क्रबला खूप जेंटली मसाज करावं लागते, खूप हार्ड मसाज त्याला बेटर आहे की दोन्ही हातांनी मसाज कराल, थोडं इझी होईल। त्यानंतर अगेन मी प्लेन वॉटरने फेस वॉश करून घेतला आहे आणि टॉवेलने त्याला ड्राय करून घेत आहे। इथे मी साफेचं इन्स्टंट टॅन अँड डेड स्किन रिमूव्हल एक्सफोलिएटिंग जेल यूज केलं आहे। याआधी पण मी हे जेल यूज केलं आहे, त्यामुळे मी पुन्हा अगेन हे यूज करत आहे आणि याचा रिव्ह्यू असा आहे की ॲक्च्युली प्रॉडक्ट खूप सुंदर आहे, बट हां जेवढं ते मी बघितलं आहे की इन्स्टंट अगदीच
लावलं आणि एक 10-15 मिनिटात आपण ते रिमूव्ह केलं की लगेच पुन्हा स्किन ब्राईट होते असं काही नाहीये. त्याला एक सर्टन टायमिंग तुम्हाला द्यावं लागणार. काही डेज तुम्ही ते कंटिन्यू यूज केलं की त्याच्यानंतर तुम्हाला इफेक्ट जाणवणार. अगेन मी प्लेन वॉटरने फेस वॉश केला आहे आणि त्याला मी टॉवेलने ड्राय करून घेणार आहे. आय होप की तुम्हाला दिसत असेल माझा फेस, चेहरा अगदी क्लीन झालाय, सॉफ्ट झालाय, म्हणजे मला स्वतःला आवडायला लागला ऍक्च्युली. इथे मी साफेचे इन्स्टंट स्पॉटलाइट मास्क यूज करत आहे, जे डार्क पॅच रिमूव्हलसाठी म्हणून यूज केलं जातं आणि आहे छान आहे रिझल्ट. मी आधी पण तो मास्क यूज केलेला आहे. मास्क अप्लाय करून मी जरा 10 मिनिटं रिलॅक्स करून घेते. इथे माझा मास्क ड्राय झाला आहे आणि मी आता त्याला वॉश करून येते. अगेन मी इथे प्लेन वॉटरने, साध्या पाण्याने फेस वॉश करून घेतला आहे आणि टॉवेलने ड्राय करून घेते. फायनली फेस पॅक पर्यंतची सर्व प्रोसेस आपली झाली आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती छान ग्लो आलेला आहे. त्यानंतर मी क्लिनिक या ब्रँडचे मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करत आहे, लावणार आहे. हायड्रेटिंग क्रीम आहे, माझी खूप ड्राय स्किन असल्यामुळे मी हे अप्लाय करत आहे. देन प्लमचे अंडर आय क्रीम यूज करत आहेत. ऑब्व्हियसली थोडे अंडर आईज आहेत मला त्यामुळे, आणि क्रीमही छान आहे. मी अगदीच रेग्युलर बेसिसवर लावत नाही, बट जेव्हाही लावते इफेक्ट चांगला होतो. लास्ट बट नॉट द लीस्ट, प्लमचे रेड वेल्वेट लव्ह नावाचे लिप बाम खूप सुरेख आहे. मी रेकमेंड नक्कीच करेल. छान आहे, लिप खूप सॉफ्ट करतात आणि मी रेग्युलर बेसिसवरती यूज करते. Thinking of you.